नमस्कार मित्रांनो, रिव्हिजनच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग पाहणार आहोत. सर्वप्रथम सुरुवात करूया. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग हे एक रिव्हिजन लेक्चर असल्यामुळे यामध्ये जास्त काही फापट पसारा नसणार आहे. तर पाहू महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग होते 4: कोकण, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर. सध्या जर पाहिलं तर ते एकूण आहेत 6. कोणते ॲड झालेत? कोकण जशास तसंच आहे, छत्रपती संभाजीनगर जशास तसं आहे. नागपूरमधून एक वेगळा झाला, नागपूर आणि अमरावती नवीन प्रशासकीय विभाग तयार झाला. त्यासोबत पुण्यामधून एक प्रशासकीय विभाग तयार झाला, नाशिक. तर हे 2 प्रशासकीय विभाग नंतर ॲड झालेले आहेत आपल्या निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या. तर मग यांच्याबद्दल एक मोठा आढावा पाहू आपण. तर छत्रपती संभाजीनगर हे जे प्रशासकीय विभाग आहे ते प्रशासकीय विभाग असा आहे ज्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. एकूण 76 तालुके आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे पण त्याच प्रशासकीय विभागामध्ये आहेत, 8. आणि क्षेत्रफळसुद्धा त्याच प्रशासकीय विभागाचं जास्त आहे, सर्वात 64,813 स्क्वेअर किलोमीटर. तर तुम्ही ध्यानात ठेवू शकता, हे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. असे फॅक्च्युअल क्वेश्चन परीक्षेसाठी विचारू शकतात. त्यासोबतच हे सर्वात जास्त पाहिलं आपण. आता सर्वात कमी पाहू. सर्वात कमी तालुके आहेत 50 कोकणामध्ये, आणि त्याचं सर्वात कमी क्षेत्रफळ जर सुद्धा बघितलं तर 30,728 कोकणामध्येच आहे. आणि सर्वात कमी जिल्हे याबद्दल तुम्ही पाहिलं तर सर्वात कमी जिल्हे हे कोकणामध्ये नाही आहे. सर्वात कमी जिल्हे आहेत पुण्यामध्ये येतात 5 जिल्हे. त्यानंतर आहे नाशिकमध्ये सुद्धा 5 जिल्हे आहेत. आणि त्यानंतर येतं अमरावती. हे 3 प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये 5-5 जिल्हे आहेत. नागपूरमध्ये आहेत 6 जिल्हे. त्यामुळं सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत असा प्रश्न तर येणार नाही, कारण 3 प्रशासकीय विभाग असे आहेत ज्यामध्ये 5 जिल्हे आहेत, बरोबर. तर हे झालं प्रशासकीय विभागाबद्दल. आता बघू आपण प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता. आपण बघितलं की सर्वात जास्त क्षेत्रफळ तर कुणाचं आहे? छत्रपती संभाजीनगरचा. तेवढं तर माहिती आहे आपल्याला. पण त्यांचा उतरता क्रम हा परीक्षेला विचारू शकतो. हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. उतरता क्रम, चढता क्रम, दक्षिणेकडून लावा, उत्तरेकडून लावा, बरोबर. हे नेहमीच आयोग विचारत असतात. त्यामुळं प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम क्षेत्रफळानुसार, त्यासाठी आपण एक ट्रिक लावली आहे. तर ट्रिक अशी आहे, चना पुन्हा अक्का. म्हणजे हा मुलगा जो आहे तो तिच्या अक्काला विचारतोय, आज पण खायला चनाच आहे का? खाण्यासाठी चनाच आहे का आज पण? तर चना पुन्हा आका असं विचारतो तो, आज पण खायला चनाच आहे का? तर त्या ट्रिकनुसार च म्हणजे आलं छत्रपती संभाजीनगर, ना म्हणजे नाशिक, पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नागपूर, अ म्हणजे अमरावती आणि का म्हणजे कोकण. अशा प्रकारे आपण यांचा प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभाग जर बघितले तर प्रशासकीय विभाग हे कशानुसार असतात? प्रशासकीय सोयीनुसार बनवले जातात. पण प्रादेशिक विभाग हे त्या ठिकाणची असलेली प्रादेशिक रचना, त्यासोबत सांस्कृतिक त्यांचा वारसा असतो, सांस्कृतिक साम्यता असते, त्यानुसार हे प्रादेशिक विभाग बनतात. जसं विदर्भ, त्यांची भाषा वगैरे, बोलीभाषा वगैरे सारखीच असेल तिथल्या लोकांची, त्यामुळे विदर्भ हा एक प्रादेशिक विभाग तयार झाला. त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीचा उजवीकडला भाग आहे, पूर्वेकडला भाग तो पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. तर सर्वप्रथम पाहिलं तर विदर्भ हा प्रादेशिक विभाग सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे. याचं क्षेत्रफळ मला वाटतं जवळपास 97,000 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे. याच्यामागं कारण काय? याच्यामागं कारण हे आहे की विदर्भ हा जो प्रादेशिक विभाग आहे तो अमरावती अधिक नागपूर या 2 प्रशासकीय विभागाचं ॲडिशन आहे. विदर्भ हा प्रादेशिक विभाग अमरावती आणि नागपूर या 2 प्रशासकीय विभागाचं ॲडिशन आहे. त्यामुळं दोन्हीमध्ये असलेले जिल्हे, तालुके विदर्भामध्ये एकत्र येतात. त्यामुळे विदर्भ हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग असं आपण म्हणू शकतो. आता दोन्हीमधले जिल्हे, तालुके एकत्र येतात, तर मग सगळ्यात जास्त तालुके पण विदर्भामध्येच असणार, सगळ्यात जास्त जिल्हे पण विदर्भामध्ये असणार, बरोबर. इथं पण आपण म्हणू शकतो. जर सर्वात कमी जिल्हे, सर्वात लहान आणि तालुके जर बघितलं तर खानदेशमध्ये सर्वात लहान आहे, खूप कमी क्षेत्रफळ आहे, कोकणापेक्षा कमी क्षेत्रफळ आहे खानदेशचं, ठीक आहे. तालुके जर बघितलं सर्वात कमी खानदेशमध्येच आहेत. आणि जिल्हे पण खानदेशमध्ये खूप कमी आहेत. किती? 3 जिल्हे आहेत. कोणते? धुळे, नंदुरबार आणि जळगाव. हे 3 जिल्हे आहेत खानदेशमध्ये. आता नाशिक प्रशासकीय विभागामधले जे 2 वेगळे जिल्हे होते, ज्या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये हा खानदेशचा काय भाग येतो. तर नाशिक प्रशासकीय विभागामधला नाशिक आणि अहिल्यानगर हे 2 जे जिल्हे आहेत ते 2 जिल्हे प्रादेशिक विभाग बघताना आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडतात. त्यामुळं खानदेशामध्ये फक्त 3 जिल्हे आहेत, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर अशा प्रकारे प्रादेशिक विभाग ज्यांचा उतरता क्रम आहे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश. यासाठी ट्रिकची गरज नाही आहे. तुम्ही थोडा भूगोलचा अभ्यास केला असेल तुम्हाला लगेच समजून जाईल. तर हे प्रशासकीय विभागासाठी ट्रिक पाहिजे. ट्रिक इथे दिलेली आहे.
तर आता बघू आपण मॅपनुसार काय काय. सर्वप्रथम पाहू प्रशासकीय विभाग. तर हा प्रशासकीय विभागामध्ये बघितला तर हा सर्वप्रथम आहे सगळ्यात मोठावाला कोणता, छत्रपती संभाजीनगर विभाग. हा छत्रपती संभाजीनगर विभाग. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव हा काही भाग आहे. हा येतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यानंतर पुढचा भाग बघितला तर पुढचा सर्वात कमीवाला कोणता आहे, कोकण. कोकणमध्ये कोणता भाग येतो, पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यानंतर पुढचा प्रशासकीय विभाग पाहू आपण. पुढचा प्रशासकीय विभाग आहे नागपूर. नागपूरमध्ये ही वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे काही जिल्हे येतात. त्यानंतर अमरावती. अमरावतीमध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ आणि हा इकडला बुलढाणा हे काही असे जिल्हे येतात. ठीक आहे. ह्याच्यानंतर येतो आपला नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग जर बघितला तर आपण नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर हे काही जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. सर्वात अखेरचा उरलेला आपला पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे एकूण 5 जिल्हे येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रशासकीय विभाग आहेत. तर त्यांच्या जिल्ह्यांची संख्या तर माहिती आहे आपल्याला, तर पाहून घेऊ एकदा. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हे आहेत 8 एकूण मोजले आपण. नागपूरमध्ये जिल्हे आहेत 6, इथून मोजू शकता तुम्ही. अमरावतीमध्ये आहेत 5, नाशिकमध्ये पण आहेत 5, पुण्यामध्ये पण आहेत 5 आणि कोकणामध्ये आहेत 7 जिल्हे. बरोबर. तालुक्यांची संख्या एवढी काही इम्पॉर्टंट नाही. फक्त तुम्ही मोठ्यांचे तालुके लक्षात ठेवू शकता. छत्रपती संभाजीनगरचे 76 आणि कोकणाचे आहेत 50. बाकीच्यांची ध्यानात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. हे झालं प्रशासकीय विभागाबद्दल. प्रशासकीय विभागाचा एक बार नकाशा विचारण्यात आला होता MPSC एक्झाममध्ये आणि विचारलं होतं की हा कोणता प्रशासकीय विभाग आहे किंवा कोणता जिल्हा आहे, हा पण विचारलं होतं आपल्याला. तसं पण विचारू शकतात. तर आपण प्रशासकीय विभागाचे नकाशे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम आपण पाहू हा नागपूर प्रशासकीय विभाग कसा दिसतो. हा दिसतो माशीसारखा. ओळखीचा तुम्हाला माशीसारखा दिसतो आहे थोडाफार, तुम्ही जर मॅप काढून बघितला. आणि अमरावती प्रशासकीय विभाग दिसतो हा कुत्र्याचा चेहरा. कुणी मनावर लावून घ्यायचं नाही, फक्त हे तसं दिसते म्हणून आपण म्हणतोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा दिसतो कशासारखा, ससासारखा दिसतो. तिकडे तुम्ही पाहून घ्या. पुणे दिसतोय समोशासारखा. कोकण दिसतोय एखादी चिंच, उभी चिंच असल्यासारखा चिंचोळा भाग. आणि हा एक ड्रॅगनसारखा दिसतोय. आता प्रादेशिक विभाग जर बघितला आपण तर प्रादेशिक विभागाबद्दल पाहू. हाच मॅप मी दुसऱ्या पेजवर कॉपी करून घेतो. प्रशासकीय विभाग झाले. आता आपण पाहू प्रादेशिक विभाग. तर प्रादेशिक विभागामध्ये सर्वप्रथम पाहू आपण सर्वात मोठा कोणता आहे. सर्वात मोठा कोणता आहे, विदर्भ. विदर्भामध्ये कोणता कोणता भाग येतो, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, हा यवतमाळ, नंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हा येतो विदर्भामधला भाग. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर सेमच आहे. प्रादेशिक असो किंवा प्रशासकीय असो सगळं सेमच आहे. तेवढेच जिल्हे तेवढेच तालुके, काय फरक नाही पडणार आहेत. खानदेश, खानदेशमध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव हाच भाग येतो फक्त प्रादेशिक विभागामध्ये. त्यानंतरचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा भाग. तर तो आहे हा नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा भाग येतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि कोकण जसाच तसा आहे, जसा पूर्वी होता तसाच कोकण. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही प्रादेशिक विभाग लक्षात ठेवू शकता. सर्वप्रथम प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे कोणत्यामध्ये आहेत, नागपूर. त्याला आपण म्हणतो विदर्भ प्रादेशिक विभाग. 11 जिल्हे 120 तालुके. ह्याच्यामध्ये 3 जिल्हे आहेत. तालुके आय थिंक मला ॲक्युरेट नाही, पण 25च्या आसपास काहीतरी. ठीक आहे. एकदा कन्फर्म करून घ्या. 25च्या आसपास तालुके आहेत. ॲक्युरेट नाही मी, सॉरी. 25च्या आसपास तालुके. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रादेशिक विभाग पण लक्षात ठेवू शकता. तर आपण प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग एकदम थोडक्यात पाहिलेला आहे, जेवढं परीक्षेला इम्पॉर्टंट असतं. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर संपवलेला आहे. उपक्रम आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याची PDF तुम्हाला MPSC या टेलिग्रामवर भेटून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.